Hello friends, my English book grade 1. Page number 28. Topic name is Birds can fly. Birds पक्षी, fly उडणे, पक्षी उडू शकतात. Listen, sing and act. ऐका, म्हणा आणि अभिनय करा. Let's sing the poem. आपण ही कविता म्हणूया. Birds can fly, birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump, frog can jump very very high and I can jump too. Ducks can swim, ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run, horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. आता अर्थ पहा. Birds can fly म्हणजेच पक्षी उडू शकतात. पक्षी उडू शकतात. Up in the sky, up वरती, sky आकाश, आकाशामध्ये वरती आकाशावर पक्षी उडू शकतात. I can fly too, I मीही यांच्यासारखा उडू शकतो. ठीक आहे. Frog can jump, frogs म्हणजे बेडूक, बेडूक उडी मारू शकतात. जंप म्हणजे उडी. व्हेरी व्हेरी हाय, हाय म्हणजे खूप खूप उंच, हाय उंच. बेडूक उंच उडी मारू शकतात. मीही उडी मारू शकतो. आय कॅन जम्प टू. ओके. पुढे चित्र पहा. डक्स म्हणजे बदक. Ducks can swim, swim म्हणजे पोहणे. बदके पोहू शकतात. Ducks can swim. Deep in the water, deep म्हणजे पाण्यामध्ये खोलवर, खोल आतमध्ये. Water पाणी. बदक पाण्यामध्ये खोलवर पोहू शकतात. I can swim too. मी स्विम पोहणे, मीही पोहू शकतो. डॉग्स कॅन वॉक, डॉग्स कुत्रा. वॉक चालणे, कुत्री चालू शकतात, कुत्रे चालू शकतात. डॉग्स कॅन वॉक ऑन द ग्राउंड, ग्राउंड म्हणजे जमीन. ऑन वर, जमिनीवर कुत्रे चालू शकतात. And I can walk too. And आणि मीही चालू शकतो. Horses पुढे काय आहे? Horses. Horse घोडा. घोडे धावू शकतात. Run म्हणजे धावणे, पळणे. Run. Horses can run. घोडे धावू शकतात. पुढे इन द फॉरेस्ट, फॉरेस्ट जंगल. इन आतमध्ये, जंगलामध्ये घोडे धावू शकतात. अँड आय कॅन रन टू. आणि मीही धावू शकतो. म्हणून चित्रामध्ये पहा, मुलगी घोड्यांच्या सोबत धावत आहे. बनीज कॅन हॉप. बनीज म्हणजे ससा. रॅबिट, बनीज म्हणजेच ससे. कॅन हॉप, हॉप म्हणजेच उडी मारणे. जम्प, हॉप हे शब्द म्हणजे उडी मारणे. बनीज कॅन हॉप, ससे उडी मारू शकतात.
ऑन द ग्रास, ग्रास गवत. ऑन वर, गवतावर ससे उडी मारतात. आय कॅन हॉप टू, आणि मी सुद्धा या गवतावर उडी मारू शकतो. मी सुद्धा उड्या मारू शकतो. पहा चित्रामध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला या पोएममध्ये कृती ॲक्शन्स दिल्या आहेत. लिसन, रीड अँड ॲक्ट. आता तुम्ही सुद्धा करा. वॉक, वॉक चालणे. जंप, जंप उडी मारणे. हॉप, हॉप उडी मारणे. रन, रन धावणे, पळणे. स्विम, स्विम पोहणे, पोहणे. फ्लाय, फ्लाय उडणे, उडणे. लिसन अँड से, ऐका आणि म्हणा. टॉल ट्री, टायनी ट्री. टॉल ट्री, टायनी ट्री. कॅट कट्स कॅरट. कॅट कट्स कॅरट. हॅपी हेन्स हाऊस. हॅपी हेन्स हाऊस. 5 फनी फ्रॉग्स. 5 फनी फ्रॉग्स. असे सेंटेन्स बोलल्याने तुमचे इंग्लिशमधील प्रोनाउन्सिएशन चांगले होते. सो रीड अँड प्रॅक्टिस इट. ऑन नेक्स्ट पेज, वी आर बर्ड्स. आम्ही पक्षी आहोत. तर कोण कोण पक्षी आहेत? बर्ड्स. नेम्ड इट. स्पॅरो. स्पॅरो चिमणी, चिमणी. पॅरट, पॅरट. पोपट, पोपट. क्रेन, क्रेन बगळा. ईगल, ईगल घार. पिकॉक, पिकॉक मोर. पिजन, पिजन कबूतर. आऊल, आऊल घुबड. क्रो, क्रो कावळा. So all these are birds' name. We are birds. Sparrow, parrot, crane, eagle, peacock, pigeon, owl, crow. Look, listen and learn. पहा, ऐका आणि शिका. पक्ष्यांचे वेगवेगळे पार्ट्स, अवयव. विंग, विंग पंख. पंख विंग. आय, आय डोळे. बीक, बीक चोच. क्लाउन्स, क्लाउन्स नखे. क्लॉज नखे. लेग पाय. टेल शेपटी. फीदर पंख. पिसारा फीदर पंख. So all these are parts of the birds. आपले कसे बॉडी पार्ट्स असतात, हँड्स, लेग, हेड, तसे हे पक्ष्यांचे वेगवेगळे अवयव इंग्रजीमध्ये. विंग, आय, बीक, क्लॉज, लेग, टेल, फीदर. सो तुम्हाला पोएम बर्ड्स कॅन फ्लाय हे समजलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. बाय बाय.